नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरतीचे काल जे रिझल्ट लागले होते ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. तर आज मित्रांनो कुठले कुठले रिझल्ट लागलेले आहेत त्याची माहिती पाहणार आहोत आणि कुठले रिझल्ट लावायचे राहिलेले आहेत अजून त्याचीही माहिती पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, प्रत्येक जिल्हा परिषदचे वेगवेगळे रिझल्ट प्रसिद्ध होत आहेत. तुमची जिल्हा परिषद कमेंटमध्ये सांगा, तुमचं पद सांगा. त्याच्याबद्दल मित्रांनो जशी माहिती येईल तशी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिली जाईल. त्याचबरोबर सर्व लिंक जे असतील मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटतील आणि व्हिडिओ बनवून देखील माहिती दिली जाईल. तर बघा मित्रांनो, आज जे रिझल्ट लागलेले आहेत या ठिकाणी, जसं की पहिली जिल्हा परिषद मी ओपन केले झेडपी रायगड, त्यांच्या वेबसाईटवरती मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी हे रिझल्ट जे आहेत ते प्रसिद्ध केलेले आहेत. या ठिकाणी पहा मित्रांनो, विस्तार अधिकारी कृषीचा पहिला रिझल्ट लागलेला आहे आज. त्यानंतर विस्तार अधिकारी सांख्यिकीचा देखील रिझल्ट लागला मित्रांनो आणि आरोग्य पर्यवेक्षक या पदाचा देखील आज रिझल्ट लागलेला आहे. तर हे झेडपी रायगडच्या वेबसाईटवरती मी चेक केलेलं आहे. तुमची जिल्हा परिषद कमेंटमध्ये सांगा त्याचे जे रिझल्ट असतील मित्रांनो, जर प्रसिद्ध झाले असतील तर तुम्हाला सर्व लिंक टेलिग्राम चॅनलवरती दिल्या जातील आणि ज्या पण मित्रांनो तुमची झडपी असेल त्या झडपीवरती ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन देखील तुम्ही चेक करू शकता. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने सिलेक्टेड विद्यार्थ्याचे IBPS कंपनीमार्फत जे आहेत जसे रिझल्ट प्राप्त होत आहेत त्या जिल्हा परिषदांना त्या पदाचे तसे प्रसिद्ध केले जात आहेत. जसं की मित्रांनो पहा, हा जो रिझल्ट आहे विस्तार अधिकारी सांख्यिकीचा पहिला विस्तार अधिकारी मधला मित्रांनो सांख्यिकी आणि ॲग्रिकल्चर कृषीचे या ठिकाणी रिझल्ट लागलेले आहेत. पंचायतचा अजून लागलेला नाही. कुठले राहिलेत ते तुम्हाला मी पुढे सांगतो मित्रांनो. तर बघू शकता याच्यामध्ये मित्रांनो ज्यांचं सिलेक्शन जे आहे झालेलं आहे, ज्यांचे मार्क्स आहेत मित्रांनो त्याची माहिती दिलेली आहे. आपल्याला माहीत असेल ही जी IBPSचा जो रिझल्ट लावण्याची मित्रांनो प्रोसेस आहे ती TCS पेक्षा खूप वेगळी आहे. याच्यामध्ये पाहू शकता जेवढे विद्यार्थ्यांना 90च्या वरती मार्क्स आहेत म्हणजे 45%च्या वरती मार्क्स आहेत त्यांचं या लिस्टमध्ये नाव आहे. तर याच्यानंतर अजून मित्रांनो याची जी दुसरी लिस्ट आहे सिलेक्टेड विद्यार्थ्यांची कट ऑफची लिस्ट जी असणार मित्रांनो, हायेस्ट कट ऑफची म्हणजे जागा किती आहेत त्यानुसार सामाजिक समांतर आरक्षणानुसार किती विद्यार्थी घ्यायचे त्या पदासाठी त्याची अजून लिस्ट जी असणार आहेत मित्रांनो वेगळी लिस्ट लागणार आहे. तर हे तुमची पहिली लिस्ट आहे मित्रांनो मार्क्सची. किती मार्क्स आहेत 90च्या वरती विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये समावेश त्यांनी केलेला आहे. यापैकी मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला किती विद्यार्थी बोलवायचे वगैरे ते सर्व लिस्ट अजून फायनल लिस्ट जे आहेत मित्रांनो लागत राहतील. ठीक आहे. तर आता मित्रांनो या ठिकाणी कृषीचा विस्तार अधिकारीचा या ठिकाणी आपण बघितला. त्याच्यानंतर पहा दुसरी लिस्ट जी आहे या ठिकाणी एक्सटेन्शन ऑफिसर म्हणजे विस्तार अधिकारी सांख्यिकी याचं देखील मित्रांनो ही रायगड जिल्हा परिषदचा आपण पाहू शकता हा रिझल्ट आहे. तर याच्यामध्ये देखील मित्रांनो 90च्या वरती विद्यार्थी जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत. 920 विद्यार्थी या ठिकाणी आहेत सांख्यिकीसाठी. त्याच्यानंतर आता पुढचा रिझल्ट आहे हेल्थ डिपार्टमेंटमधला मित्रांनो हेल्थ सुपरवायझरचा. याच्यामध्ये पाहू शकता 5 विद्यार्थी आहेत फक्त 90च्या वरती जे आहेत 5 विद्यार्थी या ठिकाणी आहेत मित्रांनो फक्त हेल्थ सुपरवायझर रायगड जिल्हा परिषदसाठी. दोनच पेजेसचा हा रिझल्ट आहे मित्रांनो फक्त या ठिकाणी पाहू शकता आपण. तर याच्यामध्ये जागा कमी असतील त्याच्यामुळे मित्रांनो या ठिकाणी कमी रिझल्ट दाखवलेला आहे. तर अशा पद्धतीने रिझल्ट जो आहे आज मित्रांनो लागलेले आहेत. त्यापैकी आता पहा कुठली पदं राहिलेत अजून. तर परीक्षा जे राहिलेले आहेत मित्रांनो 4 संवर्गाचे तुमच्या त्याबद्दल अजून अपडेट आलेलं नाही. ज्यामध्ये आरोग्यसेवक पुरुष 40%, 50%, आरोग्यसेविका महिला, औषध निर्माण अधिकारी जे झालेलं आहे तर पेपर झाला आहे परंतु रिझल्ट अजून आलेला नाही आहे. कंत्राटी ग्रामसेवक पेपर राहिलेला आहे मित्रांनो. त्यानंतर कनिष्ठ अभियंता रिझल्ट आलेला नाही आहे. कनिष्ठ आरेख आलं नाही. कनिष्ठ लेखाधिकारी रिझल्ट कालच प्रसिद्ध झालेले आहेत. कनिष्ठ सहाय्यकचा देखील मित्रांनो अजून रिझल्ट आलेला नाही. कनिष्ठ सहाय्यक लेखाधिकारीचा मित्रांनो रिझल्ट आलेला नाही. कनिष्ठ सहाय्यक लेखाचा आलेला आहे काल. त्यानंतर मुख्य अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका जो आहे यांची एक्झाम झालेली नाही अजून. पशुधन पर्यवेक्षकचा रिझल्ट आलेला नाही. प्रयोगशाळा तंत्रज्ञ अजून आला नाही. रिंगमॅनचा रिझल्ट आलेले सर्व जिल्हा परिषदवरती. वरिष्ठ सहाय्यकचा अजून रिझल्ट आलेला नाही. त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक लेखा जो आहे मित्रांनो या ठिकाणी त्यांचा रिझल्ट मित्रांनो या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी कनिष्ठ सहाय्यक जे आहे मित्रांनो यांचा रिझल्ट आलेला नाही. वरिष्ठ सहाय्यकचा आलेला आहे. इथं थोडीशी कन्फ्युजन आहे. भरपूर सारी पद आहेत मित्रांनो लेखामधली. कनिष्ठ सहाय्यक लेखाचा आलेला नाही आहे मित्रांनो. वरिष्ठ सहाय्यक लेखाचा रिझल्ट तुमचा आलेला आहे. आज मित्रांनो विस्तार अधिकारी कृषीचा रिझल्ट आला आहे. पंचायतचा आलेला नाही आहे मित्रांनो. विस्तार अधिकारी शिक्षण जे आहे यांचाही आलेला नाही. विस्तार अधिकारी सांख्यिकीचा रिझल्ट आलेला आहे. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा देखील मित्रांनो रिझल्ट जो आहे तो राहिलेला आहे. आता रायगड झेडपीच्या वेबसाईटवरती जे रिझल्ट आज आलेले मित्रांनो तुम्हाला सांगितलेत. इतर जिल्हा परिषदांचे चेक करून मित्रांनो त्याची माहिती तुम्हाला जी आहे ती टेलिग्राम चॅनलवरती दिली जाईल. त्याचबरोबर सर्व लिंक जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समधून देखील तुम्ही चेक करू शकता. तर मित्रांनो याच्याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. जसे मित्रांनो जिल्हा परिषदांना त्यांच्या जिल्हा परिषदवरती रिझल्ट भेटत आहेत तसे ते प्रसिद्ध करतायत. तर रायगड जिल्हा परिषदमध्ये मित्रांनो या ठिकाणी चेक केला असता ही सर्व माहिती जी आहे इथं ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेली आहे. धन्यवाद.
मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतीसाठी तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयावरती पुस्तक हवं असेल तर मित्रांनो, विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी TCS IBPS पॅटर्ननुसार वन लायनर स्वरूपामध्ये सामान्य ज्ञान या विषयाचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. या पुस्तकामध्ये मित्रांनो, तुमचे जे सामान्य ज्ञानमधले जे GSचे उपटॉपिक्स आहेत, जसे की इतिहास असेल, भूगोल असेल, संगणक असेल, पर्यावरण असेल, अर्थशास्त्र असेल, विज्ञान असेल, राज्यघटना असेल, याचं घटकनिहाय वर्गीकरण तुम्हाला या पुस्तकामध्ये पाहायला भेटेल. त्याचबरोबर मित्रांनो, त्यांनी 21 प्रकारचे आतापर्यंत 2023 मध्ये जे TCS IBPSने परीक्षा घेतल्या त्यामधून मित्रांनो 400+ प्रश्नपत्रिकांचा समावेश करून हे पुस्तक बनवलेलं आहे. GSमध्ये मित्रांनो, तुम्हाला पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी सध्या तुमची सरळ सेवेची कुठलीही भरती असेल मित्रांनो, कारागृह विभाग पदभरती असेल, आदिवासी विकास विभाग पदभरती असेल, जिल्हा न्यायालय लिपिक शिपाई पदभरती असेल, त्यामध्येही तुम्हाला GS विचारलं जाणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, बाकीचे जे जाहिराती प्रसिद्ध झालेले आहेत सरळ सेवेची कुठल्याही असतील, राहिलेली तुमची ZPची पदभरती असेल, त्या सर्वांसाठी तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडेल. कारण की सामान्य ज्ञान हा विषय सर्व परीक्षांमध्ये मित्रांनो तुम्हाला कॉमन विचारला जातो. तर TCS IBPS पॅटर्ननुसार मित्रांनो, विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं वन लायनर स्वरूपामधलं हे पुस्तक द्वितीय आवृत्तीचं तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला भेटून जाईल.